नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे, छत्रपती संभाजीनगर. इथं तुम्हाला जर कधी काही करायचं असेल तर बहाणे दाखवायचेच नाही. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं काम करायचं आहे. काम करताना ना कुठल्याही कोणाची बी अडचण येऊ शकत नाही तुम्हाला. बस वेळ काढा आणि चला आपल्या आपल्या ट्रॅकवर. मी काय करतोय, मला जेव्हा वेळ भेटतोय तेव्हा मी माझ्या पद्धतीनं काम करू लागलेलो आहे. आणि जेव्हा तुम्ही काम करताय ना, त्या वरच्या आहे ना तो बसलेला भगवान देव, तो तुमचं एक एक गोष्टी नोंद करतोय आणि ते बरोबर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देणार म्हणजे देणार, या शंकाच नाही आहे. आणि जर कार्य नाही केलं ना तर कुठेच कोणी नाही आहे, ना वर आहे ना खाली आहे. म्हणून तुम्ही फक्त करत राहा. करणाऱ्याला किंमत आहे, न करणाऱ्याला बहाणे आहे. आणि ते बहाणे माणसाला घडवू शकत नाही, वाढवू शकत नाही. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं चालत राहता ना, तर लोकांची नजर तुमच्यावर असते 100%. पण तुम्ही त्या जे रूढी परंपरेने जे रस्ते आहे त्याला थोडी ट्रॅक करून चाललेलं आहे बा, त्याच्या बाजूलाच असायला पाहिजे. तुम्ही लय बी रास्ता सोडून चालता येणार नाही. तुम्ही म्हटलं की मी एकदम आता मोठ्या व्यासपीठ बघू शकता तुम्ही. एक नैसर्गिक क्लायमेट इकडं आहे आणि संध्याकाळचा टाईम असल्यामुळं एकदम सुंदर फोटोग्राफी इकडे येऊ लागलेली आहे. मी सुद्धा आलो पाहिजे तुमच्यामध्ये. आणि तुम्ही म्हणशाल की कोणाचा तरी फोटो व्हिडिओ उचलून आणलेला आहे, तर असं नाही आहे. मी स्वतःसुद्धा या व्हिडिओमध्ये आहे आणि मी स्वतःच घेतो आहे. म्हणजे सेल्फ व्हिडिओग्राफी मी करतो आहे, स्वतः ट्रॅक करतो आहे. आणि सुंदर हा नजारा आहे भैया. जर तुम्हाला काही करायचं असेल तर शक्य आहे. नाव तर दुनिया तुम्हाला कोणत्या अँगलनं ठेवते, तुम्ही कशातच वगळू शकत नाही. म्हणून कोण किती नाव ठेवन, कोण काय आहे, कोण कशामुळं आपल्याला जवळ करेल, ही मतलबी दुनिया आहे. आपल्या फायद्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा बळी देण्याची लोकांची मानसिकता राहू शकते. मग आपण चांगलं तर दुनिया चांगली. हे काट्याचं झाड आहे, डोंगरावरच असू शकतं. हे मस्त किती सुंदर इथं नजारा आहे. आणि असं काही नाही आहे, मोठ्या प्रमाणात आजूबाजूला नागरिक आहे. हे इथं बघू शकता तुम्ही, बससुद्धा आलेली इथं. बघा हे किती सुंदर असा हा नजारा आहे. या सुंदर नजाऱ्यातून तुम्ही हा सगळा शिकण्याचा भाग आहे. ज्याला शिकायचं असेल त्यानं यायचं बाहेर, मस्त आपल्या मस्त माहोलमध्ये जीवन जगायचं. आणि बघू शकता तुम्ही कसं एकदम आता सूर्य मावळण्याच्या मागे आहे. थोड्याच टायमात सूर्य मावळणार आहे, म्हणून लवकरच या भागातून निघून जावं लागणार आहे. कारण की एकदा कधी अंधार झाला तर अंधार कुट्टमध्ये काहीच कळत नाही आणि माणूस अतिशय परेशान होऊन जातो. मी सांगू इच्छितो तुम्हाला की बरेचसे जे मुलं आहे, एखाद्या टायमाला ते विसरून जातात, एकटं राहतात, तर त्यांना खूप अडचणी येतात. की म्हणून शक्यतो ग्रुप न आले तर दिवस असताच खाली उतरून जायचं किंवा ग्रुप सोडायचा नाही. मोबाईल, पाणी, बाटल्या वगैरे ह्या सोबत ठेवायच्या, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. आता प्रचंड अनुभव असल्यामुळं नेहमी डोंगरांच्या मी फेऱ्या मारत राहतो. मित्रांनो, जरी आता माझं चांगलं जास्त साहित्य नाही, पण जे आहे त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी करायला भेटू लागलेल्या आहे. आणि हे तर इतकं सुंदर आहे किंवा त्याची काही लिमिटच नाही. आपण बघू शकता, मी एकदम पहाडावर आहे आणि इथं बरेच नागरिक दिसू लागलेले. इथं लेणे बी आहे.
तर सूर्यामुळं हे लेणी दिसत नाही आहे. हे बघू शकता तिथं कोणतरी व्यक्ती उभा आहे. आणि हा एक एकदम भारी ट्रॅक आहे. तुम्ही बघू शकता कसं इथं दिसू लागलेलं आहे. आहा, खूप उंच डोंगरावरून मी घेतलेला हा सीन आहे. बघू शकता इथं कसं. हो, इतकं सुंदर आहे की त्याची काही मर्यादाच नाही आहे. हे बघा, इथं काही मुलं आता खाली उतरू लागलेली आहे. हे बघा, चांगलं बारीक बघावं लागेल. ते गेले आता. काही वर चढत आहे, काही खाली उतरत आहे. आणि हे 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 जर तुम्हाला करायचं असेल, बघायचं असेल, तर हे तुम्हाला सगळं करता येतं. फक्त तुम्ही तयारी ठेवा आपल्या मनाची. आता मी जे करतो आहे, मला या गोष्टीचा पहिल्यापासून इंटरेस्ट होता आणि आज बी आहे. जीवनामध्ये काम करत राहा. काम करता करता तुम्हाला जीवनाच्या खूप काही गोष्टी शिकायला भेटू शकतात. आता इतका निवांत भाग आहे आणि इथं बसून मस्त तुमच्या संग मी गप्पा मारू लागलेलो आहे. खाली इतकं भारी माहोल आहे की घंटोघंटे मी इथं थांबून हे करू शकतो. इतकी शूटिंग काढणं आणि इतका सगळी मजा मारणं. अहो, हा एक तर खरं तर माझे स्वप्न होते. मी पब्लिकमध्ये मास लीडर तयार झाला पाहिजे, ते एकदम हिरो बनलो पाहिजे होतो. पण कदाचित तसं काही होऊ शकलं नाही, कारण की ती क्वालिटी आपल्यामध्ये दिसत नाही. तर किती इथं उंच भाग आहे. इथं सुद्धा बरेचसे फुली पौधे उगलेले आहे. रमणीय स्थळ आहे. जेव्हा तुम्ही थोडासा ट्रॅक बदलून चालता ना, तुमच्यामध्ये क्वालिटी तयार होते. हो, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो. आणि खरं तर आहे ना, तुम्हाला त्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रातील जे बी काही माझे फॉलोअर असेल त्यांना माझी विनंती आहे की नक्कीच तुम्ही ना कधी बघून बघा की जीवन काय आहे, त्याचं सौंदर्य काय आहे, किती दिवस त्याच अहो यानं हे केलं, त्यानं ते केलं, तो चांगला नाही, हा चांगला आहे, तो वाईट आहे, तो तसा आहे, त्याच्यामुळं असं झालं, याच्यामुळं असं झालं म्हणून मी केलं नाही. अहो, हे कारण सोडून टाका. कारणाचा हा जीवन कारणाचं नाहीच. इथं तुम्हाला जर कधी काही करायचं असेल तर बहाणे दाखवायचेच नाही. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं काम करायचं आहे. काम करताना ना कुठल्याही कोणाची बी अडचण येऊ शकत नाही तुम्हाला. बस वेळ काढा आणि चला आपल्या ट्रॅकवर. मी काय करतो आहे, मला जेव्हा वेळ भेटतो आहे तेव्हा मी माझ्या पद्धतीनं काम करू लागलेलो आहे. आणि जेव्हा तुम्ही काम करताय ना, त्या वरच्या आहे ना तो बसलेला भगवान देव, तो तुमचं एक गोष्टी नोंद करतो आहे आणि ते बरोबर तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देणार म्हणजे देणार, या शंकाच नाही आहे. आणि जर कार्य नाही केलं ना तर कुठेच कोणी नाही आहे, ना वर आहे ना खाली आहे. म्हणून तुम्ही फक्त करत राहा. करणाऱ्याला किंमत आहे, न करणाऱ्याला बहाणे आहे. आणि ते बहाणे माणसाला घडवू शकत नाही, वाढवू शकत नाही. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं चालत राहता ना, तर लोकांची नजर तुमच्यावर असते 100%. पण तुम्ही त्या जे रूढी परंपरेने जे रस्ते आहे त्याला थोडी ट्रॅक करून चाललेलं आहे भाग, त्याच्या बाजूलाच असायला पाहिजे. तुम्ही लय बी रस्ता सोडून चालता येणार नाही. तुम्ही म्हटलं की मी एकदम आता मोठ्या व्यासपीठावरून तिथून लगेच जंगलमध्ये जाऊन बसेल तर हे चालणार नाही. तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी करत राहावं लागणार आहे. आम्ही जंगलात येतो याचा अर्थ हा नाही की जंगलीच आहोत. आम्ही जंगलात येतो, जंगलातून मोठ्या प्रमाणात पब्लिक पण जातो. पब्लिक पण पुन्हा आपल्या आता मी उंच वर चढलो, पायी वर चढल्यामुळं मला बराच स्टॅमिना वाढला. आणि काल बी चढलो तुम्ही, आज बी मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी करू लागलेलो आहे. अहो, जेव्हा करता येतं ना तेव्हा बिंदास करायचं. कारण की केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे. कोणतीही गोष्ट करावं लागणार तुम्हाला. आता सूर्य मावळण्याच्या याच्यात आहे. आता ह्या अर्धा घंट्यामध्ये जवळपास सगळीकडे अंधार पडेल. आणि या अंधारामध्ये मी सुद्धा तुमच्या म्हणजे गावामध्ये चालले येईल की किती सुंदर हे अभयारण्य आहे. म्हणजे अभयारण्य म्हणता येणार नाही याला, तर हे रान आहे. पण किती सुंदर इथं मोठ्या प्रमाणामध्ये
सामाजिक वनीकरण केलेलं आहे, त्यामुळं इतकी मोठी प्रमाणात झाडी आहे. हे बाजूला विद्यापीठ दिसतंय, हे विद्यापीठाचं मस्त विद्यापीठ आणि त्याच्या बाजूला जे आहे आता एवढं मोठं विद्यापीठ आहे आपलं छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. ह्या विद्यापीठातूनच आम्ही आमच्या शिक्षणाच्या डिग्र्या घेतल्या आणि या संसारामध्ये चांगलं कार्य कौशल्य करण्यासाठी तयार झालेलं आहे. बघू शकता किती सुंदर हे शहर आहे आणि या शहरानं आम्हाला आमचं अस्तित्व घडलेलं आहे, आमचं जीवन वाढवलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला प्रेरित केलेलं आहे. कारण की याच शहराच्या भरोशावर आम्हाला आमच्या दुनियाला आकार देण्याचा जो चान्स भेटला तो इथंच भेटला. हे छत्रपती संभाजीनगर शहर आहे आणि या शहरामध्ये प्रेमळ, आपुलकी, जिव्हाळा आणि आपलेपणा पण कोणाला, कर्तृत्ववान माणसाला. आळसी लेझी पर्सन जे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही, कुठल्यावर दुसऱ्यावर मुंडा त्या याची प्रॉपर्टी किती, त्याची संपत्ती किती, त्याच्याजवळ किती पैसा आहे, याच्याजवळ किती पैसा आहे, यानं काय केलं त्याने काय केलं, या टवाळखोर लोकांची ही दुनिया नाही आहे. ही दुनिया आहे जगणाराची. जो जगतो, जो करतो, जो करू लागलेला आहे त्याला इथं सहकार्य करणारे लोक आहे, त्याच्या पाठीमागे उभे राहणारे लोक आहे, त्याला शिकवणारे लोक आहे, त्याला सांगणारे लोक आहे आणि त्याला घेऊन चालणारी इथं लोक आहे. कुठल्याही प्रकारची मनात शंका कुशंका न ठेवता बिनधास्त काम करायचं आणि काम करत असताना कुठलाही माणूस तुम्हाला रोकटोक करू शकत नाही. तुम्ही चुकला तर लोक चुकतील, तुम्ही चुकला नाही तर लोक तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या कार्यातून लोकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी लागणार आहे. तुम्ही म्हणसाल की मैं करो सो दुनिया, असं चालणार नाही भाऊ. बरेचशा गोष्टी मला आठवता, चुका प्रत्येकाकडून होता, आमच्याकडून चुका झाल्या, त्या आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केल्या. चुका झाल्यानंतर त्याचं परतफेड लवकर होत नाही, म्हणून लवकर शक्यतो चुका करायच्याच नाही. आणि कितीही मोठं झालं तरी या दुनियापेक्षा आम्ही मोठे नाही आहे, म्हणून या दुनियाच्या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर ठेवायच्या. नैसर्गिक जीवन जगताना या जनरल जनतेचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारात घ्यावं लागणार आहे. वकिली व्यवसाय करत असताना, वकिलांमध्ये बसत असताना, वकिलांच्या समस्या, वकिलांसोबत राहून जेव्हा वकिली करत असताना काय काय गोष्टी करायला भेटले. 2003 पासून जेव्हा मी वकिली व्यवसाय करायला लागलो तेव्हापासून बरेचसे अनुभव आले. अगदीच काहीच येत नसताना सुद्धा मला लोकांनी उभं केलं, सामोरे नेलं, करायला लावलं, करून घेतलं, दाखवलं, शिकवलं. अहो ते सगळे आमचेच होते, ते आमचेच असणार, ते आम्हाला शिकवणार. तिथं कुठल्याही प्रकारची जात प्रांत धर्म पद्धत नाही आहे. तिथं फक्त आणि फक्त आमच्या सहवासातील लोक आहे आणि ते सहवासातील लोक नेहमी सहकार्य करत राहतात. मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध नागरिकांशी संपर्क येत गेला, लोकांपर्यंत पोहोचत गेलो. नागरिक तुम्हाला सहकार्याची भूमिका ठेवता म्हणजे ठेवताच, कुठल्याच प्रकारचं वाईट भूमिका ठेवून इथं कोणी चालणार नाही. परंतु तुम्ही जर कधी मी लय वेगळा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला तर इथं तुम्हाला तुमची अवकात दाखवण्याची मानसिकता ह्या नागरिकांमध्ये असते. म्हणून मित्रांनो, आपण एक चांगले जीवन जगणारे, चांगले सहकारी आहात, चांगल्या लोकांना आपण सहकार्य करत असतो, म्हणून चांगले लोक आपल्याला सहकार्य करत असतात आणि इथं कुणीच वाईट नाही आहे. परिस्थिती त्यांना त्यांचं कार्य करण्यास मजबुरी करते, म्हणून होता होईल तितकं आपण आपल्या पद्धतीनं नागरिकांमध्ये पोहोचण्याचं काम आपण करत राहायला पाहिजेत. अरे जेव्हा केव्हा कोणावर परिस्थिती येते तेव्हा तिथं तुम्हाला उभं राहावं लागणार आहे आणि तुम्हाला परखावं लागणार आहे का हा खरंच दुःखात आहे का, याला खरंच त्याची अडचण आहे का, खरंच याला या अडचणी सोडवण्यासाठी आपण तेवढं सक्षम आहोत का. जर आपण सक्षम असेल तर नक्कीच एकमेकाला सहकार्य करून एकमेकामध्ये सामील व्हा. आपण तेवढं सक्षम नसाल तर नक्कीच कोणीच तुम्हाला म्हणत नाही तुम्ही सक्षम नाही आहे आणि तुम्ही करून दाखवा. नागरिक म्हणतात तुम्ही सक्षम आहात ना तर मदत करा, तुम्ही सक्षम नाहीत ना तर थोडीफार सहकार्य ठेवा. आणि जर तुम्ही एकमेकात सामील होत असाल ना, नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करता येईल. हे बघा, कुठलाही व्यक्ती इथं परिपूर्ण नाही आहे, त्याला एकमेकाचं सहकार्य घेऊन एकमेकात सामील होऊन बऱ्याच गोष्टी शिकायच्या असत्या. पण चुकीचा दृष्टिकोन समोर ठेवायचा नाही. कोणाचं लय काही आहे मोठं म्हणून त्याला खूप काही काढून घ्यायचं नाही. बघा, तेवढंच करा जेवढं आपल्याकडून होईल. याला त्याला म्हणून त्याच्यावर अवलंबून राहून त्या गोष्टी करू नका, कारण की प्रत्येकजण इथं
आपला आपला संसार सांभाळताना छोटे छोटे पायी जमा करून आपला संसार उभा करत असतो. म्हणून कोणाला त्रास होईल, कोणाकडे लयच आवडहवे पैसे मागणं किंवा लय मोठ्या प्रकारे खूप काही दिसू लागलेला म्हणून याच्याकडून काढून घ्यावं, आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आम्ही असे शब्द वापरून चालणार नाही. मित्रांनो, आपण सगळे एकमेकासंग राहणारे एकमेकाचे सहकारी आहोत आणि सहकार्यानं कुठल्याही प्रकारचं कोणाला त्रास होईल ही भूमिका किंवा असा रोल किंवा अशा प्रकारची वागणूक कोणाला द्यायची नाही आणि कोणाबद्दल वाईट विचार ठेवायचा नाही. तुम्ही टीममध्ये राहत बी असाल आणि टीममध्ये तुम्ही काही निर्णय घेतले असाल तर सगळ्या लोकांना सारखं समजू नका. काही लोकांचा पगार लाख रुपयामध्ये आहे, 10 लाखात आहे, 5 लाखात आहे, 4 लाखात आहे, 2 लाखात आहे, 1 लाखात आहे. काही लोकांचा 50,000 आहे आणि काही लोकांचा पगार तर 20,000, 30,000, 10,000 आणि काही लोकांना वर्ष पगार भेटत नाही. तरीसुद्धा ते कोणाला सांगत फिरत नाही की आमच्याजवळ पैसा नाही किंवा आम्ही अतिशय परेशान आहोत. आणि काही लोकांजवळ खूप असूनसुद्धा सांगता की बा आमची पद्धत बरोबर नाही आहे, आज आमचा संसार खराब झालेला आहे, पैसा नाही आहे आणि लोकांकडून काढून उकळण्याचा प्रयत्न करत राहता. तर अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. जो तो आपल्या पद्धतीनं आपला सन्मान ठेवून जगत असतो. म्हणून शक्यतो कोणावर जास्त जबाबदारी टाकून चालणार नाही. आम्ही ग्रुपनं निर्णय घेतला म्हणून त्यांना तेवढं द्यावंच लागेल अशी मानसिकता बंद करा. कारण की प्रत्येक घरामध्ये मातीच्या चुली आहे, प्रत्येक घरामध्ये आपल्या संसारिक गोष्टी होत राहतात आणि त्या होत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचा तर्कवितर्क लावून त्यांच्याकडून असंच घेऊ, त्यांना असंच करू किंवा त्यांना आम्ही बर्बाद करून टाकू किंवा त्याला सोडू नाही किंवा त्याची वाट लावून टाकू ही मानसिकता ठेवू नका. जेव्हा तुम्ही तसा विचार करता तर देव तुमच्या त्या विचाराकडे लक्ष देतो की तू किती पापी आहे, तू किती चांगला आहे. या जगात कोणी कोणाला देव दाखवू शकत नाही, पण मानलं तर देव, नाही मानलं तर मग काहीच नाही. मग छोट्या गोष्टी जेव्हा तुम्हाला घडताना दिसतात त्या ठिकाणी जर कधी तुम्ही चुकला काही झालं तर तेव्हा जर कोणी सहकार्य करत असेल तर ही आत्मा, हा सोल आपल्याला मदत करत असतो, हा देव आपल्याला मदत करत असतो. म्हणून मित्रांनो, माझ्या सोबत जुळलेल्या नागरिकांनो, जो हा व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे, एकमेकात सहकार्याचीच भूमिका ठेवा. कुठल्याही प्रकारचं मीपणा करू नका. कोणाकडून बी जास्त पैसे घेऊन आपला स्वतः खूप मोठं होऊ ही मानसिकता ठेवू नका. किंवा सामाजिक उपक्रम राबवत असताना, सामाजिक कार्य करत असताना याला एवढे पैसे द्यावंच लागेल, त्याला तेवढेच पैसे द्यावं लागेल, याच्याकडून एवढे पैसे काढू ही मानसिकता ठेवायची नाही. आपल्याजवळ पैसा नाही आहे तर नक्कीच नाही आहे, तो पैसा आपण उभा करू ही चांगल्या भूमिकेनं, चांगल्या विचारानं मानसिकता ठेवणं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे या सुंदर शहरामध्ये आम्हाला शिकायला भेटलं, वाढायला भेटलं आणि या शहरातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजू शहरामध्ये जात असतो, आजूबाजू गावामध्ये जात असतो, मोठ्या आपल्या महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये जात असतो, महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये जात असतो, आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचत असतो. त्यातून बी विविध राज्यामध्ये जायला भेटायला लागलं, विविध शहरामध्ये जायला भेटायला लागलं आणि त्या माध्यमातून शिकायला भेटू लागलेलं आहे. मित्रांनो, हा संसार खूप सुंदर आहे. या संसाराची जी बी काही तुम्हाला अनुभव आले असेल, जी गोष्ट तुम्हाला आवडली असेल, ती गोष्ट चांगली असेल तर ती करायला पाहिजे, वाईट असलं तर तिला कुठल्याही प्रकारचा जास्त वाव देऊ नये. जेव्हा नागरिकांमध्ये पोहोचतो तेव्हा नागरिकांची विविध प्रकारच्या अडचणी असतात. मित्रांनो, जास्त कोणावर अवलंबून राहू नका आणि जास्त अपेक्षा कोणावर ठेवू नका. कारण की जर अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर अपेक्षा भंग होता आणि तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं. म्हणून शक्यतो आपण आपलं कार्य स्वतः करा. स्वतःच्या मनगटात जी ताकद आहे ती त्याच्याकडून मागून होत नाही आणि ज्यानं कोणा असं केलं असेल त्याला त्याचं फेडावंच लागेल. दुनियाला माहीत आहे की हा किती चांगला आहे, किती वाईट आहे, यानं कशा पद्धतीनं पैसा उभा केला, यानं कशा पद्धतीनं लोकांना लुटलं, कशा पद्धतीनं याची मानसिकता आहे आणि म्हणून याला किती प्राधान्य द्यायला पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं आहे. बरेचसे जे आहे काही मतलबी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बऱ्याचशा नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करता. अशा नागरिकापासून सावध राहणं तुम्हाला तुमचं परम कर्तव्य आहे. जर तुम्ही म्हणसाल की काही नाही, हे सगळं चांगलं आहे, तरी ते बी योग्य नाही. तुम्ही म्हणसाल की सगळं वाईट आहे, तरी ते बी योग्य नाही आहे. तर इथं सोसो दुनिया आहे. जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्हाला समोर येत राहील. म्हणून मित्रांनो, चांगली कल्पना मनात ठेवायच्या, चांगले विचार मनात ठेवायच्या, चांगल्या दृष्टिकोनातून चालत राहायचं आणि आपण आपलं जीवन
जगत राहायचं. आपल्यामधील आपल्या मित्रांनासुद्धा, आपल्या जवळच्या लोकांना जो आपल्या सहवासात येईल त्याला चांगलं मार्गदर्शन करण्याची भूमिका आपण ठेवत राहायची. इथं असं आहे, जो चुकला तो संपला, त्याला कोणी वाचवू शकत नाही, म्हणून चुकायचंच नाही. चुकीला इथं ह्या जगात माफी नाही आहे. आपल्याला गंज वाटतं आपण चुकी केलेली, आपण ती दुरुस्त करू, तर ती होत नाही भाऊ. ती करण्यासाठी तुम्हाला ते करिअर घडवण्यासाठी वर्ष काढावं लागता. 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 15 वर्ष गेले, 20 वर्ष गेले, 25 वर्ष गेले, 30 वर्ष गेले, अजून का आम्हाला चांगलं यश भेटत नाही? तर हा संसारचा नियम आहे. तुम्ही 30 वर्ष जगला म्हणजे तुमचं जे जीवन आहे ते चांगलं आहे, त्याला चांगलं समजा. कारण की 30 वर्षापर्यंत तुम्ही संघर्ष करत जगत राहिला आहे, आणि या संघर्षातून तुम्हाला तुमच्या मेहनतीची जी रोजीरोटी भेटलेली आहे, आणि त्यातून तुम्ही तुमचं अस्तित्व आहे त्या अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. जे असेल ते असेल. आता किती बी तुम्ही कमवलं तर काय, तुमच्या अंतिम पिरियडला तो कुठल्याप्रकारे तुमच्यासोबत येत नाही, ते तिथंच राहून जातं. पण चांगलं कार्य करा. तुम्ही आपलं कार्य करत असताना या संसाराचे सगळे रूल्स रेग्युलेशन, नियमवाटी आहे त्या पाळत राहायच्या. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काही फुकटाचं भेटलं तर यातून तुमचा लय काही मोठा विकास होणार आहे, हा दृष्टिकोन मनात ठेवायचाच नाही. आपण जगायचं, मस्त जगायचं, जगत राहताना चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत राहायचं. विकासाचा दृष्टिकोन ठेवायचा. दररोज काही ना काही शिकायचं आहे आम्हाला. दररोज काही काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचत राहतात. आता बऱ्याचशा नागरिकांना असं वाटतं की आता वय झालं, आता काय करता येणार आहे, पण असं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या परिवाराला तुमची गरज आहे. म्हणून तुम्ही कुठलाही विचार, कोणाला कळलं मी केव्हा जाणार आहे, मी केव्हा येणार आहे, हे कोणाच्याच बच्चं नाही आहे. कोणी केव्हा बी जाऊ शकतो आणि कोणी केव्हा बी येऊ शकतो. येताना तुम्हाला खूप संघर्ष करत लहानचं मोठं व्हावं लागतं, आणि मग ते लहानचं मोठं होऊन तुम्हाला तुमच्या या संसारामध्ये जे अस्तित्व आहे ते घडवायचं असतं. आणि मग हे घडवत असताना कुठल्या प्रकारचं कोणावर नाराजगी होऊन कोणाला दोष देऊन चालणार नाही. ज्या काही आपल्याकडून चुका झाल्या असेल, काही चुका समोरच्या विचार असतात, काही चुका आपल्या बी असतात, त्या नक्कीच तुम्हाला डेव्हलप करायच्या आहे. पण त्या डेव्हलप करत असताना कुठेतरी तारतम्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे चुका झाल्या नाही पाहिजेत, हे दृष्टिकोन समोर ठेवायचा आहे. काही काही नागरिक म्हणतात की भाऊ यानं काय केलं जीवनामध्ये, हा तर असाच राहिला. तर मित्रांनो, प्रत्येकजण आपल्या आपल्या मनानं जीवन जगतो. या जीवनामध्ये अशी परिस्थिती आहे, काही काही गोष्टी अशा आहे की जे माझ्या मनाला वाटलं ते मी केलं, आणि ते करणं गरजेचं आहे. मनाला वाटलेल्या गोष्टीच शक्यतो करत राहायच्या, पण वाईट नाही करायच्या, चांगल्या करायच्या. म्हणून मेरे मन को भाया मैंने कुत्ता काट के खाया, ही म्हण मी पिक्चरमध्ये ऐकलेली आहे. की जे मला वाटलं मी ते केलं, पण चांगलं करावं लागणार आहे, वाईट करावं लागणार नाही. काही तुम्ही किती बी सक्षम आहात, किती बी तुमच्यामध्ये करण्यामध्ये क्षमता असेल, तुमच्याकडे किती मॅनपॉवर असेल, किती पैसा असेल, तरीसुद्धा या संसाराला चांगल्या गोष्टीचीच गरज आहे. म्हणून चांगल्या गोष्टी करत असताना कधीही मीपणा करून मी मोठा आहे किंवा माझ्याशिवाय ही संसार नाही आहे अशा भाकीत कल्पना करायच्या नाही, आणि चांगलं जगायचं, चांगलं जीवन द्यायचं, प्रत्येक मान घ्यायचा, मान द्यायचा. हा सन्मानाची दुनिया आहे, सन्मान करत राहायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र.